भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। सद्गुरु महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाचं दुसरं प्रकरण आता समारोपाला चाललेलं आहे. या दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर बाबू आपल्याला सद्गुरूंचं स्वरूप सांगतायत. सद्गुरूंना वंदन ते करतायत आणि या सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये अद्वैत असल्यामुळं ते अद्वैतात जातायत. सद्गुरूंना तेव्हाच वंदन होऊ शकतं, तेव्हाच नमस्कार करता येतो की जेव्हा आपण त्यांच्या स्वरूपात जातो. अन्यथा गुरु आणि शिष्य भिन्न असताना ते जे नमन असतं ते व्यर्थ आहे. गुरुला ते नमन आवडत नाही. गुरु तर शिष्याला आपलं स्वरूप देतात आणि त्याच्या स्वरूपामध्ये विलीन करून देतात. गुरु आणि शिष्य जेव्हा एकरूप येतात तेव्हाच ते खरं नमन होतं, प्रणाम होतो, नमस्कार होतो. आणि म्हणून काल ज्ञानोबा आपल्याला त्या सद्गुरूंचं, आपल्या सद्गुरूंचं जे नाव आहे निवृत्ती, या निवृत्ती नामाचं महत्व सांगत होते. निवृत्ती म्हणजे काय, प्रवृत्ती म्हणजे काय, अपप्रवृत्ती म्हणजे काय, याचा मोठा सुंदर खुलासा ज्ञानोबांनी काल केला. प्रत्येक जीव, प्रत्येक मनुष्य जन्माला येतो तो अपप्रवृत्ती जन्माला येतो. त्यावेळेला प्रवृत्ती नसते. बघा ना, ही लहान लहान मुलं जेव्हा जन्माला आलेली असतात त्यावेळेला त्यांना संसार कळतो का, प्रपंच कळतो का त्यांना? संसार प्रपंच जो आहे तो त्यांना मुळीच कळत नाही, त्यांना त्याचं अज्ञान असतं. आणि मग त्यांना आपणच त्यांना त्या प्रपंचाचं ज्ञान देत असतो. तेव्हा जन्मल्याबरोबर जन्मानंतर काही काळ आपला अपप्रवृत्ती जातो. प्रवृत्ती सुद्धा जात नाही. संसार प्रपंच ज्याला म्हणतात की प्रवृत्ती जग जे म्हणतात, ही अपप्रवृत्ती म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या मनाला त्याच्या इच्छेनं जे काय करता येईल ते तो करत असतो. परंतु पुढे तो मग प्रवृत्तीत येतो. प्रवृत्तीत आल्यानंतर मग त्याला संसाराचं ज्ञान होतं, प्रपंचाचं भान येतं आणि मग तो प्रपंचाची कामं प्रपंचाच्या उद्देशाने, लाभाने, सुखाने करू लागतो. हे जे प्रपंचाचं ज्ञान आहे हे ज्ञानच आज जगामध्ये सगळे गुरु करतायत, देतायत. आज अंगणवाडी पासून तर महाविद्यालयातल्या मोठमोठ्या कॉलेजमधल्या पदवी परीक्षेपर्यंत हे जे ज्ञान दिलं जातं ते सगळं ज्ञान प्रपंचाचं ज्ञान आहे. तेव्हा हे प्रपंचाचं ज्ञान
गुरु देतात, परंतु त्या प्रपंचातून निवृत्त होण्यासाठी लागणारे जे ज्ञान आहे ते सद्गुरु देतात. म्हणून सद्गुरु प्रवृत्तीतून सोडवतात आणि त्याला निवृत्तीत आणतात. अपप्रवृत्तीमध्ये अज्ञान आहे, पूर्ण अज्ञान आहे. प्रवृत्तीमध्ये सुख आणि दुःख मिश्रण आहे. सुख थोडं आहे आणि दुःखच मोठं आहे. आणि निवृत्तीमध्ये केवळ सुखच सुख आहे. किंवा निवृत्ती ही सुखाची अवस्था आहे. म्हणून ज्ञानोबा आपल्याला आपल्या गुरुचं जे निवृत्ती नावाचं महत्व सांगतायत ते एवढ्यासाठी सांगतायत की हे साधकांनो, निवृत्तीत या. तुमची प्रवृत्ती संपली असेल किंवा आता ती संपण्याच्या वेळात असेल किंवा ती संपावी असं वाटत असेल तर त्या प्रवृत्तीतून निवृत्ती तर या. अरे मेल्यानंतर तर सगळेच निवृत्त होतात त्या प्रवृत्तीतून. सगळ्यांना संसार सोडावाच लागते ना. कोणीतरी मेल्यानंतर तू संसार करतो का? हा देह जिवंत आहे तोपर्यंत तो संसार करतो, तो प्रवृत्तीत राहतो. आणि देह गेला मग त्याची प्रवृत्ती गेली, आणि प्रवृत्तीच गेली तर मग त्याला निवृत्ती मिळणार आता. मेल्यानंतर त्या निवृत्ती होतो का? तात्पर्य असं की जिवंतपणी जोपर्यंत आपलं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये एक काळ प्रवृत्तीचा गेल्यानंतर प्रवृत्ती संपली पाहिजे आणि त्या प्रवृत्तीतून मनुष्य निवृत्तीत यायला पाहिजे असं ज्ञानोबा समजावे. पण माझे सद्गुरू जे आहेत मूर्तीनाथ महाराज, ते असे प्रवृत्तीतून अपप्रवृत्तीतून निवृत्तीत आलेले नाही. हे स्वभावतः निवृत्त आहेत. आणि त्यांची जी निवृत्ती आहे ती ही प्रवृत्तीच्या सापेक्ष निवृत्ती नाही. ती जी निवृत्ती आहे ती स्वाभाविक निवृत्ती आहे, सहज निवृत्ती आहे. त्या ठिकाणी वृत्ती शून्यता आहे, वृत्ती रहित अशी अवस्था ती आहे. तेव्हा त्यांच्या स्थितीत आपल्याला जायचं गणित कठीण आहे. तथापि प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती तर या आधी, मग निवृत्त म्हणजे वृत्ती रहित होणं ती दुसरी गोष्ट आणखी. आणि त्यातही जावं लागेल आपल्याला. ती जी वृत्ती रहित अवस्था आहे ती म्हणजे आत्मस्थिती आहे, ते आत्मस्वरूप आहे. त्या ठिकाणी कुठलीही वृत्ती नाही. म्हणून जाणू आपल्याला आपल्या सद्गुरूच्या नामाबद्दल कालच्या ओळीमध्ये सांगता, निवृत्ती ज्या नाव, निवृत्ती ज्या बरोबर, ज्या निवृत्तीची राणी निवृत्तीची. ज्यांचं नाव निवृत्ती आहे, निवृत्ती ही ज्यांची शोभा आहे, गरज आहे, आणि निवृत्ती ही त्यांची राणी म्हणजे ऐश्वर्य आहे. असे आमचे सद्गुरू निवृत्तीनाथ आहेत असं आपल्याला समजालेले. आता आजची 71वी ओळी आपण काल पाहिली होती. या 71व्या ओळीमध्ये सुद्धा तोच भाग थोडासा आपल्याला आणखी स्पष्ट करून सांगता ज्ञानोबा. वाचवणी प्रवृत्ती विरोधे, वाचवणी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे निबोधे, का निवृत्तीचे निबोधे. आणि जे तैसा वादे निवृत्ती नव्हे, जे तैसा वादे निवृत्ती नव्हे. या ओळीतही ज्ञानोबा आपल्या गुरूंचं स्वरूप सांगून राहिले. निवृत्तीनाथाचं निवृत्ती ही कशी येते म्हणजे त्या वेळेला, जशी आपली सामान्य लोकांची निवृत्ती प्रवृत्तीतून प्रवृत्तीचा विरोध करून निवृत्तीत येतो आपण.
प्रवृत्तीला संपवून प्रवृत्तीचा विरोध करून आपण निवृत्ती देतो. ज्ञानोबा सांगतायत तसे माझे सद्गुरू नाही. ते प्रवृत्तीचा विरोध करून प्रवृत्तीशी भांडून प्रवृत्तीमध्ये राहून हे निवृत्ती झालेले नाही. आपल्याला मात्र प्रवृत्तीतून निवृत्ती जावं लागेल, म्हणून त्या प्रवृत्तीचा विरोध करावा लागेल. जसं योगीनाथ महाराज बोलतात, ते असा प्रवृत्तीशी विरोध करून किंवा निवृत्तीचे बोधे किंवा निवृत्ती नावाची जी अवस्था आहे तिचा बोध आणि तिचं ज्ञान घेऊन ते निवृत्त झालेले नाही. म्हणजे निवृत्तीमध्ये आपल्याला दोन पद्धतीने जात आहे. एक तर प्रवृत्तीशी विरोध करायचा, प्रवृत्ती संपवायची आणि निवृत्तीचं ज्ञान घ्यायचं. निवृत्तीची गोडी लागली पाहिजे. प्रवृत्तीपेक्षा निवृत्ती चांगली आहे हे कळायला ज्ञान लागतं. मग तो बोध झाल्यानंतर आणि जर तो बोध आपला ठसला आणि आपल्याला आवडला त्यावेळेला प्रवृत्तीपेक्षा निवृत्ती किती चांगली आहे. मग हा बोध ठसल्यानंतर मग आपण निवृत्ती देतो. ज्ञानोबात माझे सद्गुरू अशा पद्धतीने आलेले नाही. ते अपप्रवृत्तीतही नव्हते, प्रवृत्तीतही राहिले नाही आणि ही जी निवृत्ती आहे त्या निवृत्तीतही राहिले नाही. ते वृत्ती शून्य अशी जी निवृत्ती आहे, निर्वृत्ती जी आहे, वृत्ती शून्यता, ज्या ठिकाणी सगळ्या वृत्तीचा निरोध झालेला आहे अशा अवस्थेमध्ये ते आहे. प्रारंभापासूनच येते, जन्मताच तशावरती राहिलेले. म्हणून माझ्या सद्गुरूचं जे स्वरूप आहे ते निर्वृत्तीचं स्वरूप आहे. वृत्ती रहित, वृत्ती शून्यता असलेलं स्वरूप आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले. मी एवढ्यासाठी सांगताय की अहो साधकांनो, तुम्हाला सुद्धा या आमच्या गुरुच्या स्वरूपामध्ये यायला पाहिजे. वृत्ती शून्यता व्हायला पाहिजे. आपल्या चित्तामध्ये आता कुठली वृत्ती राहायला नको, कुठली वासना, कामना, इच्छा काही राहायला नको. ही जी वृत्ती शून्यता आहे, ही जी अवस्था आहे ती कर्म आनंदाची अवस्था आहे. वृत्ती शून्य जो मनुष्य होतो तो अतिशय आनंदाचा होतो. आपल्यामध्ये वृत्ती शून्यता नसून मुळा भरपूर वृत्ती आपल्या चक्र वाहणाऱ्या असल्यामुळं आपल्याला क्षणामध्ये सुख मिळतं, क्षणात दुःख मिळतं आणि असा हा सुखदुःखांचा भेद घेत आम्ही जगत असतो. त्यामुळे आमचं शरीर खंगत, खालावत, रोग होत, दुर्बल होत, अशक्त होत, म्हातार होत आणि म्हातार मरून जातो. त्या प्रवृत्तीतच त्याला निवृत्तीचा गंध लागत नाही. म्हणून जाणून आपल्याला सांगतायत की अहो साधकांनो, शिष्यांनो, मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की तुम्ही सुद्धा माझ्या सद्गुरू प्रमाणे त्या वृत्ती रहित अवस्थेत या, निवृत्तीत या. बघा किती आनंद येतात. कारण तो आनंद स्वतः ज्ञानोबांनी भोगला आहे. आपल्या गुरूंची जी अवस्था आहे ती अवस्था ज्ञानोबांनी झालेली आहे आणि म्हणून ते आपला अनुभव सांगतात त्या अमृतानुभव. म्हणून अमृतानुभव हा असा ग्रंथ आहे की जो अनुभवाचा ग्रंथ आहे, ज्यामुळे ज्ञानोबा आपल्या स्वतःचाही अनुभव सांगतायत आणि आपल्या गुरुचाही अनुभव सांगतात. म्हणून हा ग्रंथ वाचनाने, ऐकण्याने परम लाभ होतो, सुख वाटतं. ऐकताना जितकं सुख आणि आनंद होतो, मग प्रत्यक्ष जेव्हा ती अवस्था येईल आपल्याला त्यावेळेला किती आनंद होतो. तेव्हा वाचवणी प्रवृत्ती विरोधे, प्रवृत्तीचा विरोध केल्याशिवाय
का निवृत्तीचे निबोधे, का निवृत्तीचं ज्ञान प्राप्त केल्याने आणि जे तैसा वादे निवृत्ती नव्हे, तेव्हा अशा पद्धतीनं निवृत्तीत आलेले माझे सद्गुरू नव्हे. प्रवृत्तीचा विरोधही केला नाही त्यांनी, निवृत्तीचा बोधही घेतला नाही त्यांनी. ते स्वाभाविक सहजगत्या निवृत्तीत होते आणि त्या निवृत्तीचा आनंद ते भोगत आहेत, असं आपल्याला त्यांनी समजलं. आता पुढची जी ओळी आहे त्या ओळीमध्ये दृष्टांत जोडलेले आहेत सगळे. प्रवृत्ती सुद्धा आहे का निवृत्ती सुद्धा आहे. आता आम्हाला निवृत्तीच माहिती नसल्यामुळे निवृत्तीचं सुख माहिती नाही. आमची जी ज्ञानोबांची जी निवृत्ती किंवा निवृत्तीनाथांची जी निवृत्ती ती तर मुळे फार दूर आहे. साधी निवृत्ती सुद्धा आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही प्रवृत्तीमध्ये लिहून आलो, सुखदुःखांच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलो आहोत. त्यामुळे तो जो आनंद आहे निवृत्तीचा, तो आनंद अजून आम्हाला प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त होण्यासाठी तो किती चांगला असतो तो आनंद, याच्यासाठी ज्ञानोबा आता आपल्याला काही दृष्टांत देत आहे, काही उदाहरणं देत आहे. अतिशय सोपी उदाहरणं देऊन ज्ञानोबांनी हे आपल्या चित्तावर ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधकांनो, शिष्यांनो, निवृत्त व्हा. निवृत्त व्हा म्हणजे काय? काय करा निवृत्त व्हा म्हणजे कसं करा, कसं होता होताही का मागणी होत कठीण. हो, आमचा संसार आम्हाला किती गोड वाटतो हो, संसारात का आनंद आहे हो, संसार किती सुखाचा आहे हो, त्याच्यामध्ये किती जरी दुःख झाले तरी ते दुःखही मला आवडतं हो. हा हो, दुःख आवडतं ना, मग संसार कसा सुटेल. तेव्हा हा संसार जो आहे, हा प्रपंच जो आहे, हा अशा प्रकारचा संसार, अशा प्रकारचा हा प्रवृत्तीचा मार्ग परमार्थाच्या विरोधी आहे. आणि परमार्थही करू इच्छितो आम्ही या प्रवृत्तीमध्ये. प्रवृत्तीतला परमार्थ हा निव्वळ हास्यास्पद आहे. आम्ही सगळे परमार्थ करून राहिलेलो, देवपूजा करतो, पूजा नारळ करतो, काय काय करतो, आणखी काय काय त्या अग्निकुंडामध्ये काय काय टाकतो, परमार्थ चाललाय आमचा. अरे कुठला परमार्थ करता रे, कुठलाच अर्थ कळला नाही आणि परमार्थ करतो म्हणे, प्रपंचामध्ये परमार्थ करतो. पण आधी तो प्रपंच तर ओळखा, ही निवृत्ती तर ओळखा. तेव्हा निवृत्तीमध्ये आल्यानंतर परमार्थ होतो, तो खरा परमार्थ होतो. पण परमार्थाचं सार श्रेय उगम स्थान जर काय असेल तर निवृत्तीत आहे. तर वासना, कामना, इच्छा, द्वेष, अहंकार, त्रिगुण ही छेडली जाण्याची गोष्ट निवृत्तीत होते. आणि ते गेल्याशिवाय त्याग आणि वैराग्य येत नाही. आणि त्याग आणि वैराग्य जर आलं नाही, निवृत्त कसा होणार. आणि निवृत्त जर झाला नाही तर त्या निवृत्तीमधून त्याला ते मिळणारच हे मिळणार. आता आपल्याला काही दृष्टांत देऊन आले. मागच्या राजामध्ये ते आता दृष्टांत देत आहेत. यापुढे 4-5 आता या प्रकरणाच्या शेवटपर्यंत ते अनेक दृष्टांतांनी आपल्या मनावर बिंबवू इच्छित आहेत.
आपल्या मनावर ठसून इच्छिताय. निवृत्ती किती चांगली असते. निवृत्ती खूप चांगली आहे. कशी? मात्र बघाशी. आपणा देऊनी राती, आपणा देऊनी राती दिवसा आणि उन्नती. आपणा देऊनी राती दिवसा आणि उन्नती. प्रवृत्ती वारी निवृत्ती नव्हे तैसा. प्रवृत्ती वारी निवृत्ती नव्हे तैसा. जेव्हा उदाहरण देऊन आपल्या गुरुचं पुन्हा निवृत्तीचं स्वरूप सांगताय. आपणा देऊनी राती दिवसा आणि उन्नती. जेव्हा सांगतात, अहो तुम्ही तो सूर्य पाहिला का? हो ना, आम्ही दररोज पाहतो ना सूर्य. मग तो सूर्य उगवताना आधी काय करतो? तो रात्री देऊनी म्हणजे रात्रीला संपून दिवस उजाडतो, प्रकाश आणतो. काय करतो तो सूर्य? तो सूर्य रात्रीला संपवतो. बरोबर आहे. सूर्य उगवला की रात्र राहते का? अंधार जातो. रात्रीला देऊन म्हणजे रात्रीला संपवून आणि दिवसा आणि उन्नती. तो दिवसाला उन्नत करतो, दिवस निर्माण करतो. बघा ना, सूर्याचं काम मोठं काम आहे. तो बिचारा सूर्य दररोज आपल्यासाठी उगवतो बघा, आणि दररोज शिकवतो. बघा मी काय करतो, त्या सूर्याचं काम तो पहा काय करतो. तो दररोज उगवतो आणि जेवढा तुम्हा सगळ्यांना आम्हाला सांगतो, आओ उठावो. काय डोळे लावून झोपला अंधारामध्ये? मी आलो ना. मी काय केलं? ती रात्र हाकलून लावली, अंधार नष्ट करून टाकला आणि उजेडाने सगळी उजेडानं जग भरून टाकलेले. उठाना, बघा ना तुम्ही डोळ्यात उघडा. बघा ना मला सकाळी सूर्यदर्शन देतात. हा सूर्य रात्रीचा अंधकार नष्ट करून दिवसाला प्रकाशित करतो. तसे माझे सद्गुरु जे आहेत ना, ते प्रवृत्ती रूपी हा अंधकार आहे. प्रवृत्ती ही अंधकाराची जणू काय खूण आहे. या प्रवृत्तीच्या अंधारामध्ये आम्ही राहतो. अंधार शब्दाचा अर्थ अज्ञान. प्रवृत्ती रूपी अज्ञानामध्ये आम्ही राहतो. प्रवृत्ती म्हणजे संसार, प्रपंच, जगत. हे जे आहे अज्ञानाने भरलेलं सुखदुःखांनी, या सुखदुःखांमध्ये आम्ही राहतो, अज्ञानात राहतो. म्हणून सूर्य ज्याप्रमाणे त्या रात्रीला अंधकाराला नाहीसा करून प्रकाशित करतो जगाला, तस आमचे जे सद्गुरू आहेत मुक्तीनाथ महाराज, ते या प्रवृत्ती रूपी अंधकाराला दूर करून, या अज्ञानाला बाजूला सारून ते ज्ञानरूपी सूर्याचा उदय करतात. आत्मज्ञान रूपी सूर्य आपल्या देहात आहे. त्या सूर्याचा उदय कधी पाहिला का? या सूर्याचा उदय दररोज पाहता, तरी तो दररोज सांगतो आम्हाला, अरे बघा ना आम्ही काय करतो.
मी अंधकाराला नष्ट करून टाकतो आणि प्रकाश निर्माण करतो. जग प्रकाशाने भरून टाकतो ना, तसा हा आपल्या अंतःकरणामध्ये असलेला, देहामध्ये असलेला जो आत्मसूर्य आहे, तो आत्मसूर्य आपल्या देहामध्ये, आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये भरलेलं हे जे अज्ञान आहे जगाबद्दलचं, देशाबद्दलचं, देवाबद्दलचं, गुरुबद्दलचं, साधनेबद्दलचं जे अज्ञान भरलेलं आहे, तो आत्मसूर्य उगवल्यानंतर आपल्या अंतःकरणातलं हे सगळं अज्ञान नष्ट व्हायला पाहिजे आणि आपलं सगळं शरीर, आपलं सगळं मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण हे आत्मज्ञानाने भरून जायला पाहिजे. जसा तो सूर्य जगाला प्रकाशित करून सगळ्या जगाला प्रकाशित करून सोडतो, तसा या आत्मसूर्याचा उदय बघा ना एखाद्या दिवशी. या आत्मसूर्याला पाहणं हो, कधी पाहणार, कधी दिसेल तुम्हाला तो? प्रवृत्तीमध्ये दिसणार नाही, प्रपंचात दिसणार नाही. पण प्रपंच हे अज्ञान आहे ना, त्या विद्येमध्ये, त्या मायेमध्ये तो कसा दिसेल? म्हणून त्याला दूर करा. द्वारी असं म्हटलं शब्द पाहायचं. म्हणतात प्रवृत्तीवारी, प्रवृत्तीचं निवारण करतो, प्रवृत्ती बाजूला सारतो. प्रवृत्तीवारी, प्रवृत्तीला दूर करून जी येणारी निवृत्ती आहे ती सामान्य निवृत्ती आहे, प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती आहे. पण माझे गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज तसे नाही. निवृत्ती प्रवृत्तीवारी निवृत्ती नव्हे तैसा. आणि आम्हाला साधी निवृत्ती तर येऊ दे बाबा. त्या निवृत्तीनाथ महाराजांसारखी जी निवृत्ती आहे ती तर तुझीच अवस्था आणखी. पण आम्हाला साधी निवृत्ती सुद्धा माहिती नाही ना हो. या प्रवृत्तीतून कसं बाहेर यायचं, या संसारातून कसं बाहेर यायचं. म्हणून ही जी भोगासक्ती आहे आमच्या चित्तामुळे, नाना प्रकारच्या विषयांची आसक्ती आहे आमच्यात, विषयासक्त झालेला आम्ही, त्याचप्रमाणे अहंकारी झालेलो आम्ही. जीव भावाने पुष्ट झालेलो आम्ही, अहंकारी जीव. अरे हे तर सोडा आधी. मग निवृत्ती, मग प्रवृत्तीतून तुम्हाला निवृत्तीकडे थोडं थोडं सरकता येईल. निवृत्तीमध्ये जाण्यासाठी प्रवृत्तीतल्या काही गोष्टी आपल्याला सोडाव्याच लागतील. आणि तुम्ही नाही सोडल्या तरी मरणाने त्या सुटणारच आहे. किती पकडून ठेवायचो तो संसार. मी सोडणार माझा संसार, मी संसार माझा हा कसा राशी मेला तर कसा राशी संसारात. अरे म्हाताऱ्या, जर झालं ना आता संसार, संसार काय करतो, कुठे झाला ना संसार. आता झाला त्या संसारातून निवृत्त हो, बाजूला. अंधाराला बाजूला सारून जसा प्रकाशित होतो, तसं हे शिष्यानो, हे साधकांनो, तुम्ही सुद्धा ह्या प्रपंचरूपी प्रवृत्तीमधून, या अंधारामधून थोडं थोडं बाजूला होऊन निवृत्तीत आणा. या प्रवृत्ती सापेक्ष निवृत्तीत आणा, साध्या निवृत्तीमध्ये. आणि मग या साध्या निवृत्तीमधूनच तुम्हाला खरंच निवृत्तीची जर गोडी लागली, तुम्हाला जर निवृत्तीचं सुख कळायला लागलं, तर तुम्ही त्या मोठ्या निवृत्तीमध्ये आणखी जा.
ज्या मूर्तीमध्ये ज्ञानोबांचे सद्गुरू आहे. निवृत्ती फार पुढे अजून ती जीवनमुक्तीची अवस्था आहे. तेव्हा ती जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होण्यासाठी आधी साधी समाधीची अवस्था प्राप्त करा. समाधीची अवस्था ही निवृत्तीची अवस्था आहे, पूर्ण निवृत्तीची अवस्था आहे. आणि मग हे जे सगळे बाकीचे पुढचे जे प्रकार आहेत ते प्रवृत्तीचे प्रकार. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला उदाहरणाने सांगून राहिले की सूर्याच्या प्रमाणे आपण प्रकाशित होऊया. तेव्हा आपण आधी रात्री दिवसा आणि उन्नती प्रवृत्ती वारी निवृत्ती नव्हे तैसा. तेव्हा सद्गुरु माझे जे आहे निवृत्तीनाथ महाराज ते प्रवृत्तीला वारून निवारून निवृत्तीमध्ये आलेले नाही, ते मूळचेच निवृत्त आहेत. हा जो सहज सिद्ध निवृत्ती स्वभाव आहे तो त्यांचा जन्मताच आहे. म्हणून ज्ञानोबांचे गुरु जर तसे आहेत आणि ज्ञानोबाई तसेच आहेत. ज्ञानोबाई जन्मापासूनच निवृत्त आहे आणि म्हणूनच ते संजीवन समाधी घेऊ शकले. आज ते संजीवन समाधीमध्ये आज 300-400 वर्षापासून बसलेले, 700 वर्षापासून बसलेले. तेव्हा अशा समाधीची अवस्थेमध्ये बसलेले ज्ञानोबा आपल्याला जे वाटतात ते पूर्वीपासूनच निवृत्त असले पाहिजे. म्हणून त्या लहान वयामध्ये त्यांना ती समाधी प्राप्त करता आली. किती छोट वय होतं, 27-28 वर्षाचं वय म्हणजे का भक्त झालं. आमचं वय मला पाहायला किती झालं आता. या वयात सुद्धा आमचा संसार सुटत नाही, संसाराची आसक्ती सुटत नाही, अहंकार सुटत नाही. काय करावं. मग ती समाधीची गोष्ट दूरच राहिली. निवृत्तीतली समाधी, समाधी ही निवृत्तीतली प्रमुख अशी अवस्था आहे. आणि त्या समाधीनंतर मग पुढची जी अवस्था आहे ती निर्वृत्तीची अवस्था आहे, ती जीवनमुक्तीची अवस्था आहे, ती आत्मस्थितीची अवस्था आहे. असं ज्ञानोबा आपल्याला या उदाहरणातून सांगून राहिलेले. दुसरा दृष्टांत पाहता ज्ञानोबा दुसरा दृष्टांत देत आहेत. उपसरयाचे बळ 73वी ओळी. उपसरयाचे बळ, उपसरयाचे बळ घेऊनी मिरवे किळ, घेऊनी मिरवे किळ तैसे रत्न नव्हे निखळ चक्रवर्ती हा. तैसे रत्न नव्हे निखळ चक्रवर्ती हा. ज्ञानोबा आपल्या सद्गुरूंचं जे निवृत्ती नाव आहे ते कसं स्वाभाविक सहज असं नाव आहे त्यांचं, ते सांगून राहिले. आमची नावं आणि आमचं कार्य आणि आमचं जीवन किती भिन्न असतं. नाव ठेवताना ते जे आई बाप असतात ते जर चांगले शुद्धी आणि परमार्थी असले तर चांगलं नाव ठेवतात. मग काय पण ठेवतात भटकलेली. त्या अशा भटकलेल्या नावांनी का आपल्या तोंडामध्ये तेच येतं. मग त्याला हात मारताना तसे शुद्धताना म्हणजे देव धर्म वाजूनच लावून जातो. कुठल्या तरी दगड ते नाव येत राहतात आपल्या तोंडामध्ये. ज्ञानोबा सांगणारे माझे सद्गुरू हे नावाप्रमाणे सिद्ध असे निवृत्तीनाथ. उदाहरण काय दिलं त्यांनी. उदाहरण समजलं का.
उपसरायाचे गळ घेऊन लिंगरवे किळ. शब्द बोलला. उपसर म्हणजे काय? सकसकीत असा पत्रा. असे काही पत्रे असतात, त्यांना असं काही पॉलिश असत, तिथे चकचक चकचक करतात ते पत्रे. उपसर म्हणजे अतिशय चकचकीत असं पत्रा. हा चकचकीत पत्रा असा करायचा आणि त्याच्यामध्ये काय ठेवायचं? खिळ, निरवय खिळ. खिळ म्हणजे रत्न, रत्नाचा खडा. कुठलेही रत्न घ्या, त्या रत्नाचा खडा त्या चकचकीत पत्र्यावर जर ठेवला, त्या रत्नाचं जे तेज असेल त्याचा चौपट दसपट तो पत्रा त्या रत्नाच्या आजूबाजूचा प्रकाश वाढवतो. हे तर खरं की नाही? म्हणून तर तुमच्या अंगठ्यांमध्ये अंगठ्या बनवताना जो खडा ठेवतात, त्या खड्याच्या आजूबाजूला चकचकीतपणा आणतात आणि त्या चकचकीतपणामुळे त्या खड्याचं तेज आणखी वाढतं. चकचकीतपणामुळे त्या खड्याचं तेज वाढतं. मीना नावाचा एक पदार्थ आहे, तो अतिशय चकचकीत असतो. तो मीना नावाचा पदार्थ त्या पत्र्याला लावलेला असला की त्याच्यामुळे तो खडा बसवला, मग तो लाल रंगाचा, कुठल्या रंगाचा खडा बसवा, तो मणी मोती काही दिवस आहे, तो अतिशय भडक दिसतो, चमकदार दिसतो. ज्ञानोबा हे जे उदाहरण देत आहे ते एवढ्यासाठी देत आहे, तेव्हा त्या चकचकीत पत्र्याचं सहाय्य घेऊन ते जे रत्न असतं ते रत्न अधिक प्रकाशमान होत, अधिक चकचकीत दिसत. त्याप्रमाणे आमचे निवृत्तीनाथ महाराज कुठल्याही उपसराचं म्हणजे पत्र्याचं चकचकीतपणाचा आश्रय न घेताना प्रकाश देणार तेजस्वी असं रत्न आहे. या बाकीच्या रत्नांना अधिक तेज यावं म्हणून त्याच्या पार्श्वभूमीला चकचकीत पत्र बसवतात आणि त्या रत्नाचं तेज आणखी वाढवतात. पण मुळात ज्या रत्नाला मूळचं तेज आहे ते रत्न स्वयं प्रकाशित आहे, अशा रत्नाला त्या पत्र्याची गरज नाही, त्या आवरणाची, त्या कोंबणाची गरज नाही. मुलामा त्याला नको, ते स्वयं प्रकाशित, ते त्या पत्र्याला आणखी जास्त सुशोभित सकाकी आले. म्हणून काही हिरे जे असतात ना ते खरोखर हिरे असतात, बरं. बाकीचे अहिरे असतात, अहिरे असतात, ते म्हणजे हिरे नसतात, ते खोटे असतात. ते म्हणून नाव तरी चांगलं ठेवा. अरे हिरा नाव ठेवलं तरी बरोबर आहे, पण अहिरा नाव ठेवलं काय झालं आता? तो हिराही नाही, म्हणजे नाही हिरा, तो हिरा नाही, मग कोण असेल तो हिरा नाही तर? म्हणून नाव ठेवताना निदान चकचकीत असं नाव तर ठेवा. काय दगडू म्हणतात त्याला? तात्पर्य असं ज्ञानोबा असं सांगताय की आमचे सद्गुरू त्या ओपसराच्या पत्र्याला जखून राहणारे रत्न नव्हे, त्याच्यामुळे प्रकाशित होणारे, अधिक प्रकाशमान होणारे रत्न नव्हे,
ते खरोखरच मूळ स्वभावता स्वयंप्रकाशी रत्न आहे. स्वयंप्रकाशी रत्नाला मग कुठले कोंदण चालत नाही, आणि दिलं तरी त्या कोंदणाला ते प्रकाशित करते ते रत्न. म्हणून आपला कोहिनूर नावाचा जो हिरा होता भारतामध्ये, तो गोलकोंड्याच्या खाली सापडलेला हिरा आहे आपल्या देशामध्ये, आणि आज तो इंग्लंडच्या महाराणीच्या मुकुटामध्ये बसवलेला आहे तिथं. इंग्रजांचं राज्य होतं आपल्यावर, आणि त्यांनी तो हिरा आपल्याकडून घेतला. आता पुष्कळ प्रयत्न करून आले मागण्याचा, तो अहो आम्हाला द्या ना. आता तो दुखीचा त्यांच्या मुकुटातून काढून घ्यायची. अरे हिरा गमून बसले. तर तो जो हिरा आहे तो कोहिनूर हिरा स्वयंप्रकाशी हिरा आहे. तो रात्री सुद्धा चमकतो अंधारामध्ये. अंधारामध्ये चकचकीत त्याचा उजेड येतो. दिवसा किती चमकत असेल तो. तेव्हा अशा प्रकारचं हे जे रत्न असतं ते स्वयंप्रकाशी रत्न असतं. माझे सद्गुरु मूर्तिनाथ महाराज असे स्वयंप्रकाशी रत्न आहे. त्याला असल्या कुठल्याही प्रकारचं कोंदण बसवण्याची गरज नाही. त्याला प्रकाशित करण्याची कुठलीही आता गरज नाही होता. तेव्हा ते खरोखर मूर्तिनाथ आहे. ती खरी मूर्ती आहे, निर्वृत्ती आहे, वृत्ती रहित स्थिती आहे ती. हे ज्ञानोबा रत्नाच्या उदाहरणावरून सांगत आहे. तेव्हा उपसराचे बळ, उपसर म्हणजे तो पत्रा, चमक देणारा पत्रा. घेऊन मिरवे किळ, किळ म्हणजे रत्न. त्या चकचकीत पत्र्याचं बळ घेऊन एखादा हिरा किंवा एखादे रत्न चमकते. तैसे नव्हे रत्न, तसं रत्न आमचं सद्गुरूंचं हे जे आहे ते तसं रत्न नाही. तैसे नव्हे रत्न निखळ चक्रवर्ती हा. तर हा निखळ म्हणजे शुद्ध, चक्रवर्ती म्हणजे सम्राट आहे, प्रकाश देणारा, स्वच्छ प्रकाश देणारा असा आमचा सद्गुरू आहे. आमच्या सद्गुरूंना कुठल्याही प्रकारचं दुसऱ्याचं प्रकाशाचं अवलंबन नको. दुसऱ्यामुळे प्रकाशित होणारा हा सद्गुरू नाहीये. किंवा हा सद्गुरू दुसऱ्यांना प्रकाश देणारा आहे. आणि जो दुसऱ्यांना प्रकाश देणारा असो त्याला कोण प्रकाश देईल? आता आपल्याला जर समजा सूर्य पाहायचा असला तर कोणता दिवा घ्याल तुम्ही हातामध्ये? चला हो दिवस उगवला ना, पाहतो खरं, अहो बॅटरी घेऊन घ्या ना तुमची, खबर सूर्याला पाहायला. कोणत्या बॅटरीने पाहा सूर्य तुम्ही? अरे अशा हजारो बॅटऱ्या त्याने भिजून टाकल्या, इतका प्रकाशमान येतो, स्वयंप्रकाश येतो. तेव्हा स्वयंप्रकाशाला पाहण्यासाठी आणखी कुठला प्रकाश घेणार तुम्ही? तेव्हा आमचे सद्गुरू मूर्तिनाथ महाराज हे स्वयंप्रकाशी आहेत. त्यांना पाहण्यासाठी आणखी कुठलाही प्रकाश नको. ते असं स्वयंप्रकाशी रत्न आहे. तेव्हा अशी जी मूर्ती आहे त्या मूर्तीत चला. हे ज्ञानोबांना वारंवार 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 आपल्याला ठसवायचे आपल्या डोक्यावर, मनावर, बुद्धीवर. हा उत्तम अवस्था आहे ती. तेव्हा या उत्तम अवस्थेमध्ये या आणि घ्या तर खरी आनंद सुख त्याच. असा हा दुसरा दृष्टांत दिला ज्ञानोबांनी 73व्या ओळीमध्ये. आता 74वी ओळी येते बघा, त्यात असा ते दृष्टांत देऊन राहिले. ज्ञानोबा 74वी ओळी बघा. गगनही सुनी पोटी
गगनही सुनी पोटी, जे चंद्राची पगळे पुष्टी, जयी चंद्राची पगळे पुष्टी, गगनी सुनी पोटी, जयी चंद्राची पगळे पुष्टी, ते चांदणे तेणीशी उठी अंग जयाचे, तई चांदणे तेणीशी उठी अंग जयाचे. उभ्या आता दृष्टांताच्या उभ्या सोप्या आहेत त्या शब्दांमुळे काय वेळेला गडबड होते, त्यामुळे ते कळत. ज्ञानोबा दृष्टांत देऊन राहिले, उदाहरण देऊन राहिले तुम्हाला निवृत्तीनाथ महाराजांच्या स्वरूपासून त्यांची निवृत्ती कशी आहे ते सांगण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत देऊन उपमा देऊन ते तुम्हाला समजून सांगताय. ज्ञानोबाच्या चंद्राचं उदाहरण घेत आहे, सूर्याचं उदाहरण घेतलं आधी, आता चंद्राचं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगताय. हा चंद्र काय करतो? चंद्र म्हणे पौर्णिमेचा विशेषता, त्यामुळे तो गरजरीत असतो ना आणि जास्त चकचकीत असतो. हा पौर्णिमेचा चंद्र ज्या वेळेला आकाशामध्ये येतो तेव्हा त्या सगळ्या आकाशाला पोटात घेऊन टाकतो. त्यामुळे गगनी सुनी पोटी, गगनाला पोटामध्ये घेतो. म्हणजे काय करतो? सगळ्या गगनाला व्यापून टाकतो, आकाशाला भरून टाकतो. मग ते आकाश जणू काय त्या प्रकाशामध्ये येतो. प्रकाश चंद्राचा इतका पसरतो की सगळं आकाश त्याच्या पोटात गेलंय असं वाटत. त्यांच्या सगळीकडे पसरतो ना. उदाहरण देत आहे चंद्राचं. गगनी सुनी पोटी, जय चंद्राची पगळे पुष्टी. चंद्राचा पुष्टपणा म्हणजे त्याचा प्रकाशाचा भडकपणा. चंद्राचा प्रकाशाच्या भडकपणाचा जेव्हा प्रसार होतो, पघळतो, तो प्रकाश जसा वाढतो, पसरतो, मोठा होतो, त्यावेळेला हे सगळं आकाश त्याच्या पोटात गेल्यासारखं वाटतं. म्हणजे आकाशाला व्यापून टाकतो. ते चांदणे तेणीशी उठी अंग जयाचे, असा आकाशभर पसरलेला हा जो चंद्र आहे, त्याच जे चांदण आहे, चंद्रिका जी आहे, चांदण जे आहे, चंद्र प्रकाश जो आहे, तो प्रकाश त्याच्या स्वरूपापेक्षा वेगळा नसतो. चंद्राचं जे अंग आहे तेच त्या चांदण्याचं अंग आहे ना. चांदण्या आणि चंद्राचं अंग भिन्न नाही. चंद्राच्या अंगातूनच ते चांदणं बाहेर पसरत ना. म्हणजे त्याचं अंग हे चांदण्याचं अंग आहे, प्रकाशाचं अंग आहे त्याचं. त्या प्रकाशाच्या अंगातून ते चांदणं बाहेर सगळ्या जगामध्ये पसरतं, पृथ्वीवर पसरतं, सगळीकडे पसरतं आणि एवढं मोठं भव्य आकाश आहे ना, ते सुद्धा त्याच्या पोटामध्ये समावून जातं. सगळ्यांना ते व्याप्त आहे. इतकं मोठं प्रकाशित करणारं चंद्राचं चांदण आहे. आता या उदाहरणातून ज्ञानोबा काय सांगतात आपल्याला?
ज्ञानेश्वर महाराज सांगताय, चंद्राच्या प्रकाशाचा इतका विस्तार झाला की त्याच्या प्रकाशाने आकाशही त्याच्या पोटात मावलं, है की नाही? मग तिथं चंद्र आणि चंद्राचा प्रकाश असा भेद राहतो का? तर नाही. कारण चंद्र आणि चांदणं या दोन्ही एकच गोष्टी आहेत. माझे सद्गुरु मूर्तीनाथ महाराज खऱ्या निवृत्तीच्या स्थितीमध्ये आले असताना या सगळ्या विश्वाला भरून टाकतात, कारण ते परब्रह्म स्वरूप होतात. परब्रह्म जे आहे ते सगळ्या विश्वाला पोटात आणणार आहे. सगळं विश्व त्या परब्रह्माच्या पोटात येत आहे की नाही? परब्रह्म म्हणजे आत्म्याचं प्रगट असं मोठं स्वरूप, त्याला ब्रह्म परब्रह्म असं म्हणतो आपण. ते परब्रह्म इतकं विशाल आहे, इतकं विशाल आहे, इतकं विशाल आहे की हे सगळं जग, ही सगळी पृथ्वी, हे सगळ्या अशा अनंत पृथ्व्या त्याच्या पोटात येतात. असं हे परब्रह्म सर्वत्र सर्वव्याप्त आहे. ज्याला म्हणतात माझे सद्गुरु असं परब्रह्म स्वरूपाचे असल्यामुळं ती जी निवृत्ती आहे ती अशी परब्रह्म स्वरूपाची निवृत्ती आहे, आणि त्या निवृत्तीमध्ये हे सगळं जग मावून जात. असं हे चंद्राच्या उदाहरणावरून ते सांगून राहिले आपल्याला. चंद्र पौर्णिमेचा चंद्र प्रकाशित झाला म्हणजे तो जसा सगळ्या आकाशाला आपल्या पोटात घेतो, म्हणजे आकाशाच्या बाहेरही सगळीकडे चांदणं पसरतो, आणि ते चांदण आणि तो चंद्र जसं एक स्वरूपाने नटलेले आहे, तसे माझे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज हे त्या वृत्ती शून्य अवस्थेमध्ये असताना सगळ्या विश्वाला व्यापून टाकतात. परब्रह्म स्वरूप असतात ते त्या, आणि त्या परब्रह्म स्वरूपामध्ये महान आनंद आहे, महान सुख आहे, असं ज्ञान आपल्याला समजले. आता ती अत्यंत सुखाची ज्ञानेश्वर महाराजांची आणि त्यांच्या गुरुची जी अवस्था आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला किती काळ लागेल कोणास ठाऊक. पण तत्पूर्वी दुसरी जी साधी निवृत्ती ती तर घ्या. वृत्ती सापेक्ष असलेली निवृत्ती तेवढी तर पदरी पाडा या जन्मामध्ये, जी सुद्धा मिळेल तुम्हाला. ती अशा ज्या साधनेनं प्राप्त होईल तुम्हाला, परंतु तुम्ही साधना तरी कुठे एवढी करता? तासभर साधना करता, अर्धा तास साधना करता, साधना आहे का? तात्पर्य असं की ज्ञानोबा आपल्याला आपल्या सद्गुरूंचं जे स्वरूप आहे निवृत्तीनाथ महाराजांचं ते स्वरूप सांगत असताना साधकांच्या चित्तावर हा बोध असावा की खरी निवृत्ती ओळखा, प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती तरी ओळखा, प्रवृत्तीत जगू नका आणि प्रवृत्तीत जगताना मरू नका. कारण प्रवृत्तीत जर मेला तर पुन्हा प्रवृत्तीच आहे पुढे. पुढच्या जन्मामध्ये प्रवृत्तीशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. मग जो प्रवृत्तीत मरेल तो प्रवृत्तीतच जन्मेला हो, तो आणखी कुठल्या याच्यात चांगल्या जन्माला येतो. म्हणून निवृत्ती आता तरी जगत असताना घ्या, आता तरी त्या प्रवृत्तीतून बाजूला व्हा, थोडं थोडं निवृत्ती त्या बघा काय आनंद आहे त्या निवृत्तीमध्ये. साध्या निवृत्ती तर एवढा आनंद आहे, तर ती खरी जी निवृत्ती निवृत्तीनाथांची, त्या निवृत्तीनाथांच्या निवृत्तीमध्ये महा आनंद आहे असं आपल्याला समजायला. बद्ध कठीण आहे. ज्यामुळे आपल्याला खूप दूरचा असा उंच भाग दाखवतात. तिथं जायचं कसं, चढायचं कसं? आम्ही अजून इतक्या पायथ्याशी नाही, आपण इतक्या
दऱ्यामध्ये खूप खड्ड्यामध्ये आहोत आणि ते आम्हाला ती वरची मूर्ती तर तिचं ते टोक जे आहे ना ते टोक पाहून सुद्धा आमची छाती धडकते. अरे बापरे उंच कस काय चढवलं आमच्या हे का. म्हणतात तुम्ही आधी निश्चय तर करा येण्याचा. आधी तुम्हाला तुमच्या मनामध्ये या प्रवृत्तीतून बाहेर येण्याचा तर निश्चय करा आणि मग साधी निवृत्ती तर घ्या. आधी नोकरी संपल्यानंतर घेतातच ना तुम्ही निवृत्ती. तिथं जबरीनं देतात तुम्हाला निवृत्ती. जा तुम्हाला तर निवृत्त केलेलं याचं मी कामावर द्या. घरी राहतो बिचारा तुमची का बळजबरीची निवृत्ती बसावं लागतं त्याला घरी. मग आता पण तो धावत होता त्या नोकरीसाठी, पळत होता, जात होता तिथं. आणि आता त्यांनी सांगितलं बा तुझं वय झालं ना बेल घरी. कधीतरी तुम्हाला घरी बसवतात आणि बळजबरी बसवता याची इच्छा नसताना. मग इच्छा नसताना ही जी प्रवृत्ती ती सोडा. किती म्हातारे बालांकी किती संसार करायला अजून. नेव्हा आमच्या मुलाबाळांचं असायचं, नेव्हा आमचे नातू व्हायला. अहो त्यांची लग्न करून झाल्यानंतर मग संपला संसार. नातूपंथींची लग्न झाल्यानंतर सोडणारे संसार तोपर्यंत खात्री आहे तुला जगणार आहे तू. नातूपंथींचे लग्न झाल्यावर त्यांचं शिक्षण तर करून आलं पाहिजे. नातूपंथींचं माझ्या समक्ष झालं तू काय करशील आणि नाही झालं तर तू काय करशील. अरे तुझ्या हातात काही नाही, फुकट काय घेऊन बसला माझा नातू, माझा पंतू, माझा अनुकूल. तू करशील तर होईल असं नाहीये. ज्या गोष्टी प्रारब्धाधीन आहे, दैवाधीन आहे, त्या ठिकाणी तू काहीच करू शकत नाही. आणि तुझ्या अधीन जे आहे ना ते तू करत नाहीये. तुझ्या अधीन तो परमार्थ आहे, ही साधना आहे, ते सद्गुरु कार्य आहे, ते नाही करत. आणि जे तुझ्या अधीन नाहीये, तुझ्या ताब्यात नाहीये ते करू पाहतो. माझ्या नातवांना पंतवांना वागायचं, त्यांना मोठं करायचं. तात्पर्य असा वेळेपणा आमच्या जीवनामध्ये असल्यामुळं आम्ही आहे त्या स्थितीमध्ये दुःख भोगत असतो. आणि दुःख भोगता भोगता हा देह केव्हा तरी संपून जातो. म्हणून ज्ञानोबा आपल्याला वारंवार सूचना देऊन राहिले या उदाहरणांमधून. किंवा आजची सत्संगाची वेळ संपून गेलेली आहे. सत्संगाला विश्राम देऊ. आपली चौरट तयारी उभी झालेली आहे उदाहरणाची. आता 2-3 वेळा राहिल्या फक्त बस. मग हे प्रकरण संपेल आणि मग पुढचं प्रकरण संपेल. बघा. हरि ओम.